नमस्कार आणि येवकार. 1 मे हो कामगार दीस आणि हो दीस पुराय भारतभर विविध कार्यक्रमांविशीं आणि विविध अश्यो संस्था सेलिब्रेट करता. हेतू एकूच की कामगाराचे जायते प्रश्न आसा, तांच्यो समस्या आसा. कामगार हे समाजाचे जडणघडणीत तांचे सक्रिय सुवावर आसा, तांचें कार्य आसा. तशें पळोवंक वचत जाल्यार कामगार हो खाशेलो मनीस. समाजाचे जडणघडणीत जांचें काम आसा आनी समाज जे तरेन मुखार सरता तातूंत कामगार वर्गाचो खूब हात आसा. आनी त्याच अनुशंगान 1 मे हो खाशेलो कामगार दीस आनी त्या निमतान थोडीशी बातचीत जावची, थोडीशी गपशप जावची, त्या हेतान आमी हांगासर दूरदर्शनच्या ह्या स्टुडियोंत जमिल्ले आसा. खऱ्यांनीच एक वेगळो असो आनंद, वेगळी अशी अनुभुती. आनी त्याच अनुशंगान आयज आमच्या सांगाताक दोग खाशेले मानेस्त आसात. एक जावन आसा प्रसाद पेडणेकर आनी दुसरे श्री सतीश वागोणकर. दोगूय जाण डेप्युटी कमिशनर जावन आसात आनी रोजगार आयुक्त, सरकारचे जे कामगार आनी रोजगार आयुक्त आसा तांच्या कार्यालयांतल्यान हे दोनूय अधिकारी हांगासर आयिल्ले आसा. तांचे कडेन थोडीशी बातचीत आयज आमी डेफिनेटली करून घेवया. सर, तुमकां दोगांयक खूब खूब येवकार. 1 मे हो कामगार दीस आनी कामगार दीस म्हणटकच पुराय भारतभर, जशें हांवें म्हणलें की पुराय भारतभर हो दीस मनयता. आनी त्या अनुशंगान तुमचे जे आयुक्त आसा ते कशें कितें पळयता, तांचें कार्य कशें कितें आसता? 1 मे हो लेबर डे आनी तसोच इंटरनॅशनल लेबर डे म्हणून सुद्धा मनयतात किंवा मे डे म्हणटात तेका. सो नॉर्मली तो वर्करांचे जे कंट्रिब्युशन्स आसा टुवर्ड्स त्यांचो जो एक लढो तेंच्यांनी दिल्लो फेअर वेज आनी लिव्हिंग म्हणजे तेंचे लिव्हिंग स्टँडर्ड्साचेर हे आसात तेज्या खातीर तेंच्यांनी जे स्ट्रगल केल्ले तेका कमेमोरेट करपाक तो हे करतात आनी हे तेजे सगळ्यात मोठे इम्पॉर्टन्स. सो आमी ह्या वर्सात ऑलमोस्ट सगळ्या आमच्या सब ऑफिसांनी एक प्रोग्राम दवरलेले आसा, सेन्सिटायझेशन प्रोग्राम दवरलेले, ज्यो आमच्या डिपार्टमेंटाच्यो ज्यो स्किम्स आसात, सगळ्यो वेरियस टायपच्यो स्किम्स आसात, त्यो सगळ्यो तेंच्या मेरेन पावोवपा खातीर प्रोग्राम्स दवरलेले आसात. अच्छा सर, तुम्ही उत्तर गोंयांतल्यान आयिल्ले आसा. तुमचे ह्या दिसा कडेन तुमी कशें कितें पळयतात आनी तुमचे कितें प्रोग्राम आसा? आमचे मेन इंटेंशन अशें आसा की लेबर हो जो क्लास आसा तो लेबर क्लासा कडेन चडशे लोक एट्रॅक्ट, कित्याक जे लेबर आसा ते आमकां चड लागींचे कशें, कित्याक आमची सगळीं कामां आमी खंय तरी वचत जाल्यार कन्स्ट्रक्शन सायड जायो आनी खंयचे सायड, मेन लेबर इज द वर्क फोर्स ऑफ ऑल इंडस्ट्रीज, इज द मेन. ताका लागून आमी नॉर्थ गोवान सेन्सिटायज करपाक आमचे लेबर कमिशनर ऑफिसांतल्यान आमी आमचे 2 बोर्ड आसा. एक गोवा लेबर वेलफेअर बोर्ड आसा आनी बिल्डिंग एंड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड आसा. त्या बोर्डा मार्फत आमी डिफरंट स्किमी राबयतात आनी ते स्किमी ह्या वर्करांक खातीर पावपाच्यो कश्यो, तेज्या खातीर आमी सगळ्या आमच्या सब ऑफिसांनी पेडण्या, बिचोली, म्हापसा हांगा 1 मे खातीर प्रोग्राम दवरल्यात आनी आमच्या सगळ्या ऑफिसरांक आमी सांगला की वर्करांक आफया, तांकां सेन्सिटायज करा, तांकां एक्सप्लेन करा, जंय जाता थंय त्या वर्करांक रजिस्टर करपाक मेळटा जाल्यार पळया, कित्याक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनाचे वर्कर रजिस्ट्रेशन जाल्या शिवाय तांकां बेनिफीट मेळना, ते करून घेयात. आनी तांकां जे आमचे लेबर वेलफेअराचे कित्याक स्किमी आसात ते तेंच्या पर्यंत कशे पावतले आनी तांकां तेजे कितें बेनिफीट मेळटले ते प्रत्यक्षान पळयात आनी तेंचे कितें डिफिकल्टी आसात आनी तेंकां सॉल्व करपाक मदत करा. अच्छा, तुमी रजिस्ट्रेशनचो उल्लेख केलो. रजिस्ट्रेशन कोणी करप, कामगारांनी करप काय आनी कोणी करप? जो कामगार हाडटा तांच्यांनी करप? तातूंत 2 गोश्टी आसात. आतां कामगार जे आसात थंय प्रत्येक कडेन आतां कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणटात. कॉन्ट्रॅक्ट लेबर जंय खंय कामगार लायतलो तेन्ना प्रिन्सिपल एम्प्लॉयर येता की कंपनीने जर कॉन्ट्रॅक्टर काम करतलो जाल्यार प्रिन्सिपल एम्प्लॉयरान आपण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घेवचे पडटा आनी कॉन्ट्रॅक्टरान लायसन्स घेवचे पडटा की ते वर्करांक आपण एंगेज करता. पयलीं कितें आशिल्लें, 2021 पर्यंत एमेंडमेंट जावच्या पयलीं गोंयांत 10 वर्कर आसल्यार कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट लागतालो. आतां गव्हर्मेंट ऑफ इंडियान सांगलें कितें, तो थ्रेशोल्ड तुमी इन्क्रीज करा फ्रॉम 10-20. एक्चुअल एक्टा प्रमाणे 20 वर्करांक लागताले. बट देर इज अ प्रोविजन इन द एक्ट टू बाय अ गव्हर्मेंट कॅन बाय नोटिफिकेशन मेक एप्लिकेबल टू नंबर ऑफ वर्कर्स. सो त्या प्रमाणे आमी 10 वर्करांक केल्ले अँड इट वॉज कंटिन्यू. सो रिसंटली इन 2021 आमी एमेंडमेंट करून एज पर द डायरेक्शन आता 50 वर्करांक केला. तातूंतल्यान कितें जाता, मोस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्टर्स धाकटे आसात जे 10 वर्कर एंगेज करतात तांकां ते लागना. अच्छा, म्हाका एक सांग, रजिस्ट्रेशनचो उल्लेख केला आमी, पण रजिस्ट्रेशन करता आसतना हे कोणा कडेन वचप,
तांचे जे तुम्ही उल्लेख केले 7-8 तुमची जी वेलफेअर सेंटर्स आसा तांचे कडेन वचप की डायरेक्ट तुमच्या कमिशनान? कॉन्ट्रॅक्ट लेबर जे लायसन घेवचे पडटा, जे रजिस्ट्रेशन करचे पडटा, ते कॉन्ट्रॅक्ट लेबर लायसन साऊथ गोवाक डेप्युटी लेबर कमिशनर दिता, नॉर्थ गोवा डेप्युटी लेबर कमिशनर दिता, लायसन्सीस डेप्युटी लेबर कमिशन दिता. से कॉन्ट्रॅक्टरांक डेप्युटी लेबर ऑफिस आसा थंय वचून रजिस्ट्रेशन करचें पडटा फॉर ऑब्टेनिंग द लायसन्सीस अँड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. अच्छा सर, कशी कितें प्रक्रिया आसता ही? हे आता आम्ही कितें केल्या, सगळ्यो सर्विसीस ऑनलायन केल्यात. ओके. म्हणजे लोकांनी ऑफिसांनी येवपाची गरज ना. जसो प्रिन्सिपल एम्प्लॉयर किंवा कॉन्ट्रॅक्टर तेणी ऑफिसांनी येवपाची गरज ना. गोवा ऑनलायनाचेर वचून तेणी एप्लिकेशन मूव करपाचें आनी इट कम्स टू अस. म्हणजे आमच्या आयडीन येतले, आमी ते आमचो जो डिलिंग हँड तो प्रोसेस करता आनी क्विकली इश्यूज करता तांकां जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आसा ते दिल्या उपरांत. सो ऑलमोस्ट सगळ्यो सर्विसीस आमी ऑनलायन केल्या. सो त्या खातीर तेंचो खुबसो टायमूय वाचतात आनी किचकट काय ना भितून सामकें स्ट्रेट फॉरवर्ड जाता सगळें. म्हणजे सगळे एक्टिविटी सारक्यो स्मुथली जातात. सो रजिस्ट्रेशन जशें शॉपाचें रजिस्ट्रेशन, शॉप्स एंड एस्टिमेटेचें रजिस्ट्रेशन सुद्दां ऑनलायन आसात. कॉन्ट्रॅक्ट लेबर आसा, इंटरस्टेट आसात, इवन बिल्डिंग एंड अदर कन्स्ट्रक्शनाचे रजिस्ट्रेशन सगळें ऑनलायन आसात. तशेंच लायसन्सीस इंटरस्टेट मायग्रंट किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबराचे आसात ते बी ऑनलायन. सो सगळो ऑनलायन प्रोसेस जातात, इन्क्लुडींग फीज सुद्दां ऑनलायन जातात. म्हणजे त्यो तेंच्यांनी डायरेक्ट भरूं येतात आनी तेज्या प्रमाणे तांकां विदीन टायम बाउंड डिलिव्हरी सर्विसा प्रमाणे आमी तांकां ते सर्टिफिकेट्स आनी लायसन्सीस मेळटात. म्हणजे तेंच्या आयडिया डायरेक्ट ते रिफ्लेक्ट जातात. व्हेरी इजी एंड सफिस्टिकेटेड. म्हणजे कसलेंच त्या कॉन्ट्रॅक्टराकूय प्रॉब्लम ना, एम्प्लॉयराकूय प्रॉब्लम ना, अशें प्रोसेस. आनी ते ऑफिसान येवपाची गरज ना, कित्याक ते सर्टिफिकेट जे आसा ते ताणें डायरेक्ट डावनलोड करपाक जाता अँड ही कॅन हॅव दॅट सर्टिफिकेट डायरेक्ट डावनलोड. अच्छा सर, एक सहज प्रश्न मनान येता की आमी पळयता की गोंयांत भायले लेबर खूब येता, मोठ्या प्रमाणात येता कामगार. तांकां हे रजिस्ट्रेशन करचें पडटा की तांचे जे मेन जो कोण मुखेली आसा तांच्यांनीच करप एज रिगार्ड्स टू भायले जे भायल्या राज्यांतल्यान येतात तांचे खातीर? आता हितून 2 प्रोसेस आसात. जसो 2 ॲक्ट आसात. कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट आसा, इंटरस्टेट मायग्रंट वर्कर्स ॲक्ट. तशें म्हज्या कलिगान सांगलां तशें थंय 50 वर्कर आसल्यार कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट लागता. सो तो कॉन्ट्रॅक्टरान 50 वर्कर जाले की तेणी आपली लायसन्स ऑब्टेन करपाचें. तशेंच प्रिन्सिपल एम्प्लॉयरान घेवपाचें. आता तितून इंटरस्टेटूय आसात. म्हणजे जो भायले वर्कर जे तुमी येतात म्हणटा, स्पेशली एक जॉब वर्क करपाक येतात ते, तितून इंटरस्टेटान 5 वर्कर लागू जाले की तेणी बी लायसन्स घेवंक जाय, कॉन्ट्रॅक्टरांनी लायसन्स घेवंक जाय, एज वेल एज प्रिन्सिपल एम्प्लॉयरान रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घेवची पडटात. सो दॅट ते रेग्युलेट करपा खातीर हे रजिस्ट्रेशन प्रोसेस आसा. सो दॅट ते परत त्या एक्टान प्रोविजन्स आसात की वॉट आर द बेनिफिट्स, रेकॉर्ड किपींग आसात भितरले, रिटर्न्स फायलिंग उरतात प्रोसेस, तेंच्यांनी पेमेंट केन्ना करपाचो, हो सगळो प्रोसेस रेग्युलेट जाता. हाचेर देखरेख कोण दवरता? एका आमचे कडेन एनफोर्समेंट मशिनरी म्हणजे लेबर इन्स्पेक्टर्स आसा जे त्या ह्या स्टॅच्युटाच्या अंडर तांकां पावर दिल्लेली आसात. सो ते नॉर्मली आतां आमी लायसन्स इश्यू करतात तशेंच ते जेन्ना फिल्डार असतात इन्स्पेक्शन्स करतात, जशें तितून सरप्रायज इन्स्पेक्शन आसता, स्पेशल इन्स्पेक्शन नाल्यार रुटीन इन्स्पेक्शन, आनी ते चॅक करतात की हे हेंच्यांनी लायसन्स घेतला काय ना घेतला, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आसा काय ना, तांकां सगळ्यांक मिनिमम वेज दिता काय ना, आनी ते रेकॉर्ड्स रजिस्टर्स बी सगळे मेंटेन करता काय ना. जशें पेमेंट स्लीप दिवंक जाय, कॉन्ट्रॅक्टरांनी तांकां पगार दिल्या उपरांत पेमेंट स्लीप दिवंक जाय, ती दिता काय ना, हे सगळे चॅक करतात. समजा तांकां तितून ते कितें डिटेल्स मेळ्ळे जाल्यार इन्स्पेक्शन रिपोर्ट दिल्लो गेलो वयतात. आतां आमचें कशें आसता, एनफोर्समेंट करता तेन्ना आमी तांकां कॉम्प्लाय करपाक टायम दितात. सो कॉम्प्लायन्स आमी तांकां सेन्सिटायज करता की हे सगळें मेंटेन करूंक जाय, सारकी प्रॉपर वेज दिवंक जाय सगळें. आनी समजा लास्ट ऑप्शन मागीर आमी जे पिनल एक्शन म्हणजे प्रोसिक्युशन फायल करतात. पूण खुबसो चान्स तांकां कॉम्प्लाय केल्या उपरांत क्लियर करतात सगळ्यो. अश्यो जाता केसीस गोंयांत म्हणजे फॉर्मेलिटी ज्यो आसता त्यो करिनासतनाच लेबर? अशे खूब केसीस जाता. आनी तातूंत मागीर आमी कायद्या प्रमाणे कितें आसा, आमी जेन्ना इन्स्पेक्शनाक वयता तेन्ना तेंचे रेकॉर्ड दाखय म्हणटा पयलीं. आतां एक सुद्दां वर्कर आसलो जाल्यार मिनिमम वेजीस ॲक्ट लागता ताका, कित्याक ताका एक टॅक्स सुटलो जाल्यार दुसरो ॲक्ट लागता. कारण आतां गव्हर्मेंटान आमी मिनिमम रेट्स ऑफ वेजीस सुद्दां फारीक करपाचे आनी तेच्या खातीर आमी नोटिफिकेशनां सुद्दां इश्यू केल्या की अमकी मिनिमम वेजीस आसपाक जाय इन गोंयान. आनी ती मिनिमम वेजीस जी आमी फिक्स केल्या ती एवरी 6 months वी रिवायज बाय व्हेरिएबल डियरनेस अलावन्स एज पर द कंज्युमर प्रायस इंडेक्स. गव्हर्मेंट ऑफ इंडिया ते करता त्या प्रमाणे आमी ते कॅल्क्युलेट करता आणि एवरी 6 months वी रिवायज द मिनिमम वेजीस. बेजीक वील बी द सेम, बट व्हिडीए जो आसा तो 6 महिन्यांनी आमी वाडयतात. त्यामुळे कामगारांक कितें आसा, पगार जो 6 महिन्यान वाडटा आतां वाडना, आनी वाडटा कसो पर डे वाडटा तो 10 रुपया टू एज पर इन्क्रीज इन कंज्युमर प्रायस इंडेक्स. पण आयच्या घडीक आयज आमचो जर अनस्किल्ड लेबर आसा जाल्यार ताका 407 रुपया प्लस 137 रुपया व्हिडीए म्हणून मेळटा. सादारण 544 रुपया सुमार ताका पगार मेळटा आयच्या घडीक.
सर तुम्ही उलोवण्यात बोर्डांचे 2 बोर्डांचे तुम्ही उल्लेख केलो ताच्या संदर्भात थोडेशें आमकां सांगात न्ही. आता आमचो एक बोर्ड आसा गोवा लेबर वेलफेअर बोर्ड Okay. जो समवेअर इन 1990 कॉन्स्टिट्यूट जालो. त्या बोर्डाचे आमचे ऑनरेबल लेबर मिनिस्टर इज द चेअरमॅन ऑफ द बोर्ड अच्छा. आणि त्याच्या अंडर एम्प्लॉयर्स रिप्रेझेंटेटिव्ह एम्प्लॉईज रिप्रेझेंटेटिव्ह आणि सम प्रायव्हेट आसात अच्छा, हू आर द मेंबर्स ऑफ दॅट बोर्ड. ओके. सो ताची रुटीन मिटींग जाता आणि त्या बोर्डा अंडर लेबर वेलफेअर फंड आसा. त्या लेबर वेलफेअर फंडाचे एक कितें आसा की इंडस्ट्रियल जे वर्कर आसा तेंच्या खातीर स्किमी पावोवपाचें काम करतात. अच्छा. आणि आमच्या बोर्डा अंडर ते गोवा लेबर वेलफेअर बोर्डा अंडर सादारण 16 स्किमी चलयतात. अच्छा. आणि फ्रॉम क्लास 1 स्टुडंट टील MBBS जाता तेंच्या खातीर स्कॉलरशीप आनी कितें स्कूल युनिफॉर्म नोटबूक अशे तरेन आमी ते स्किमी चलयतात. अच्छा. आणि हे स्किमी लोकां पर्यंत पावपाक जाय. वेर अवर ऑनरेबल लेबर मिनिस्टर इज द चेअरमॅन ऑफ द बोर्ड. अच्छा. तोय every time he is taking the review meeting. Okay. And recently with his initiative we have revised the quantum of that scheme also. अच्छा. ते पयलीं 2000 आशिल्ले ते आमी 3000 केले. अच्छा. थोडे 5000 आशिल्ले ते 7000 केले. अच्छा. लायक दॅट वी हॅव इन्क्रीज्ड. आणि कित्याक ते आमकां खूब उर्बा दितात की लोकां पर्यंत ही स्किमी पावोवया सो दॅट आमी जेन्ना वर्करा खातीर झडटा तेन्ना तेंच्या खातीर कितें तरी बेनिफीट मेळटले तेंकां. Right, कित्याक वर्करय कॉन्ट्रिब्यूट करता त्या बोर्डाक आणि एम्प्लॉयरय कॉन्ट्रिब्यूट करता Exactly. प्लस गव्हर्मेंट कॉन्ट्रिब्यूट करता. वर्करा कडल्यान आमकां 10 रुपया देता आणि एम्प्लॉयर जो आसा तो 20 रुपया दिता. सॉरी 30 रुपया दिता म्हणजे 40 रुपया आमकां ते म्हयन्याक कॉन्ट्रिब्युशन तेजें येता. Okay. आणि त्या कॉन्ट्रिब्युशनांतल्यान हे आमी तांकां डिफरंट स्किमी पावयतात. अच्छा. सो 16. दुसऱ्या बोर्डाचो उल्लेख तुम्ही दुसऱ्या बोर्डा विशीं थोडेशें सांगा. दुसरो बोर्ड आसा बिल्डींग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स बोर्ड. त्या बोर्डा अंडर सादारण आमचे 17 स्किमी आसात. अच्छा. पण ते स्किमी जर घेतलो जाल्यार ही हॅज टू बी अ बिल्डिंग वर्कर. दीस इज एक्सक्लुझिव्हली फॉर बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स. Okay. लायक कन्स्ट्रक्शन कितें येता ते इलेक्ट्रिशियन प्लंबर मेसन कार्पेंटर लेबर रोड वर्कर देज आर द कन्स्ट्रक्शन वर्कर. इवन कन्स्ट्रक्शनान जे इरेक्शन ऑफ कितें येता ते सुद्धा कन्स्ट्रक्शन वर्करान येता तेंच्या खातीर तो बोर्ड आसा. अच्छा. अँड फॉर दॅट वी कलेक्ट 1% सेस फ्रॉम द एम्प्लॉयर अच्छा. फॉर टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्टाचो कितें आसा तो घेता. आता त्या बोर्डा अंडर रजिस्ट्रेशन जाल्या शिवाय तांकां बेनिफीट मेळना. कितें आसा क्रायटेरिया एज पर बिल्डींग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स एक्ट अच्छा. दॅट वर्कर हॅज टू 90 days in construction activities. Then only he will eligible for registration. अच्छा. ताका आधार कार्ड दिवचें पडटा. ताका मागीर ताजे आयडेंटिटी प्रूफ लायक पॅन कार्ड दिस थिंग आनी फॉर्म आसा तो आमी भरून दिवचो पडटा आनी सेल्फ सर्टिफिकेट्स सुद्दां दिल्या जाता नाजाल्यार कॉन्ट्रॅक्टरान सर्टिफिकेट दिल्या जाता ताका. सो बेस्ड ऑन दॅट वी इशू हिम द रजिस्ट्रेशन कार्ड सो दॅट ही बिकम अ बेनिफिशरी फॉर अवेलिंग द बेनिफीट. अच्छा. तुम्ही सर उल्लेख केलो की पहिल्या बोर्डाचे 16 आणि दुसऱ्या बोर्डाचे 17 टोटल 33 स्किमी. हय. महत्वाच्यो अश्यो स्किमी खंयच्यो? न्ही 17 स्किमी म्हणजे 2 भाशेन जाता ते. कित्याक पयलो जो बोर्ड आसा इट इज एक्सक्लुसिवली फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स. अच्छा. आणि हो जो बोर्ड आसा तो बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स. ताका लागून बोथ बोर्ड्स आर सेपरेट अच्छा. अँड स्किम्स आर ऑल्सो सेपरेट. अच्छा. ते स्किमी पयलींच्या बोर्डाचे आसात दोस आर फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स. तातूंत इम्पॉर्टंट स्किमी हातूंतल्यो खंयच्यो? इम्पॉर्टंट स्किमी आमचे रिट्रेंच वर्कर्स स्कीम आसा. Okay. मागीर मेंटली रिटार्डेड भुरगे आसात तांकां ते स्कीम आसा. Okay. प्लस स्कूल युनिफॉर्म स्किमी आसा. दीज आर द ऑन गोईंग स्कीम. अच्छा. सर मोरलेस तितून कशें आसात की ऑलमोस्ट 4000च्या वयर लोक ते गोवा लिबर वेलफेअर बोर्डाच्या अंडर 4000च्या वयर लोकांक इयरली म्हणजे वर्साक 4 ते 4000 वयर लोक बेनिफिट्स घेतात. अच्छा. सो इयरली म्हणशे जाल्यार मोर दॅन 4 अरावंड 4 क्रोर्साचे तरी इयरली टर्न अरावंड आसता तांकां पेमेंट जातात. तो म्हणजे तशी स्कॉलरशीप मेळटात. आतां इम्पॉर्टंट कितें क्रायटेरिया वता तशें स्कुलींग स्टार्टिंगूच पयलीं करयात की मॅटर्निटी बेनिफीट आसात भितर म्हणजे चायल्ड केअराक तांकां पेमेंट मेळटात. म्हणजे त्या जर लेडी जी कामाक आसात ती तिका मॅटर्निटी बेनिफीट मेळटात. तेजे उपरांत तेंच्या भुरग्यांक स्कुलाक जे युनिफॉर्म तें जालें. प्लस पॅटीक चायल्ड म्हणजे जो मेंटली रिटार्डेड चायल्ड समजा कोणाचो आसात वर्कराचो जाल्यार ताका लायफ टायम तो अमावंट मेळटा आनी तो डायरेक्ट डीबीटी म्हणजे तेंच्या अकाउंटार ट्रान्सफर केल्लो वयतात. म्हणजे तितून आनी अशें मदीं आनी आडखळ कांय ना डायरेक्ट वयतात सगळं. म्हणजे परत लास्ट रिट्रेंचमेंट स्कीम आसा ही बरी स्कीम. तितून 3 पार्ट म्हणजे बोर्डाचो फंड आसात एज वेल एज दी गव्हर्मेंट फंड. म्हणजे जे वर्कर रिट्रेन जातात
तांकां आतां बाकीचे रिट्रेंचमेंट जाले, कंपनीचो कितें लॉसान पडली, कितें जालें, रिट्रेन जालें जाल्यार खंय वयतलें. तर हांगा बोर्डांसूनय तांकां हेल्प म्हणजे तांकां अमावंट मेळटात, म्हणजे तेंच्या लायव्हलीहुडाक सपोर्ट जावचो म्हणून दितात. ती बरी स्कीम चलतात सारकी, म्हणजे बरे तरेन बेनिफिट्स तांकां वयतात. सो इयरली हो टर्न अरावंड आसात आनी तेंच्या मेरेन 100% सगळ्यांची एप्लिकेशनां एप्रूव जातात. नॉर्मली जून जुलयान ही बाकीचे सगळ्यो केसी हे सुरू जातात आनी एप्लिकेशनां येयली ती स्क्रुटिनी करून बोर्ड क्विकली करतात. ऑनरेबल मिनिस्टर सामको कॉपरेटीव, तो स्वता इनिशिएटीव घेवन ते जाता तितके बेनिफीट तेंच्या मेरेन जावपाचो प्रयत्न आनी पुश करतात की ना पावोंक जाय तेंच्या मेरेन. आणि हातून दुसरें म्हणजे कितें आसा, वर्करांक येवपाक नाका. एकदां ताणें फॉर्म दिले काय ताणें आनी बँक डिटेल दिले काय डायरेक्ट तेच्या लायफ टायम एकदां दिले न्ही ते एप्लिकेशन तांचे अकाउंट सेव्ह केल्ले आसा तातूंतल्यान तांचे डायरेक्ट बँक ट्रान्सफर जावन वयता. ओके. स्कुलान शिकपी भुरग्यांक खुबश्यो तुमच्यो स्किमी आसा अशें हांव पळयतालो. सो मॅरीट स्कीम, भुरग्यांक युनिफॉर्म घेवपा स्कीम, अश्यो कितल्योय स्किमी आसा. सपोज आमचे जे इंटरव्यू पळयता कोणाकूय समजा ती अवेल करपाक जाय जाल्यार तांच्यांनी कोणाक कॉन्टेक्ट करप? आमचे बोर्ड आसात न्ही दोन, त्या बोर्डान मिस्टर पाशेको म्हणून एक आसा. ही इज अ अकाउंट्स ऑफिसर. डायरेक्टली दे कॅन गो टू कॉन्टॅक्ट ऑर दे कॅन कॉन्टॅक्ट अस ऑल्सो. वी वील हेल्प देम इन दॅट. देर इज नो इशू. म्हणजे एकाकच कॉन्टॅक्ट करपाक जाय सो दॅट दिस थिंग. सो इन ऑफिस वी आर फॉर पब्लीक अँड वर्कर इज अवर मेन दिस थिंग. सो वी हॅव टू हेल्प देम. सो you can either contact both of us or the board person. अच्छा. ह्यो स्किमी अवेल केल्या उपरांत तांकां परत म्हणजे रिपेमेंट करचो पडटा काय तेंच्याच खातीर आसता त्यो? ना, ते स्किमी कांयच ना. तांचे म्हयन्याचे जे कॉन्ट्रिब्युशन करता 10 रुपया आणि 30 रुपया, त्या स्किमींतल्यान तांकां ते बेनिफीट, त्या जो कॉन्ट्रिब्युशन तेंचे येता तातूंतल्यान तांकां स्किमी वडटा. ते रिफंड नॉन रिफंडेबल. एक सेविंग मशीन्स आसा ती दिवपाची तुमची एक स्कीम आसा ती खूब पॉप्युलर आसा, ताच्या विशीं थोडी सांगात. आमची लेबर वेलफेअर सेंटर्स आसात. आता ह्या घडीक आमचे 8 आसात लेबर ऑल ओव्हर गोवा आसात. म्हणजे सगळ्याच नॉर्थाकूय सावथाकूय आसात. तेच्या अंडर आमी त्या इंडस्ट्रियल वर्कर्साच्या भुरग्यां खातीर ती ट्रेनिंग म्हणजे टेलरिंग, कटिंग आनी निडल हितून ती ट्रेनिंग दितात. म्हणजे थंयसर आमचे सिवींग मिस्ट्रेस आसात ती तांकां फूल फ्लेज ट्रेनिंग दितात. तितून एम्ब्रॉयडरी प्लस स्टिचिंगूय शिकयतात. सो तितून फूल सगळें मटेरियल गव्हर्मेंट, इट्स अ गव्हर्मेंट स्कीम, म्हणजे डिपार्टमेंटाची आयुक्ताची स्कीम. तितून फूल मटेरियल तांकां फ्री ऑफ कॉस्ट दितात. ते ट्रेन करतात. ट्रेनिंग 1 वर्साचो कोर्स फूल. सो ताका कंडिशन्स कितें आसात की तेंच्यांनी एप्लिकेशन धाडून आतां नॉर्मली ह्याच फुडल्या म्हयन्यान सुरू जातलें. आतां मे म्हयनो सोंपलो न्ही, जुनाच्यान परत एकाडेमीक इयर सुरू जातलें. सो एग्जाम आसता लास्ट सोंपल्या उपरांत. रिजल्ट जालो की तांकां आमी मशीन दितात, सिवींग मशीन दितात फ्री ऑफ कॉस्ट सारकें. आनी एका प्रोसेस कशें आसा तेंच्यांनी एप्लिकेशन दिवपाचें, रेजिडन्स सर्टिफिकेट आनी इनकम सर्टिफिकेट ही तेंच्यांनी दिवपाची हाडून आनी ती एनरोलमेंट करतात. म्हणजे आतां सकाळची 25 सांजची 25 अशी त्या सेंटरांनी भुरगीं येतात आनी तांकां फूल फ्लेज ट्रेनिंग दिल्ली गेल्ली आतां. म्हणजे सारकी ती सेल्फ एम्प्लॉयड कशी जातलो, म्हणजे त्या मेन स्किमीचो एम कितें तांकां सेल्फ एम्प्लॉयमेंट करपाचो आनी ती सेल्फ एम्प्लॉयड जाल्ल्या कारणान आपल्या फॅमिलीकूय सपोर्ट करतली न्ही फुडें, असो आसात. आतां हेंकांच आनी एक जोड पावलो आनी दुसरी स्कीम आसा ती म्हणजे हांगासरली जी SC आनी ST भुरगीं आसतली जी थंय सेंटरार आसात तांकां आमी एक 2400 रुपयाचो स्टायपंड दितात. म्हयन्याच्या म्हयन्याक दितात. तील म्हणजे ऑलमोस्ट 10-11 म्हयने जातात ते सारको म्हयन्याक. फक्त 50% तेंची एटेंडन्स आसूंक जाय. काही कॅपिंग दवरला की 50% तरी एटेंडन्स आसपाक जाय. तांकां 2400 दिल्ले गेल्ले जातात. म्हणजे तेंचो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आनी कितें खर्च आसा तो भागपाक. अशें करून आमी तांकां सेल्फ एम्प्लॉयड म्हणजे जशें आतां गव्हर्मेंट आयज म्हणटात की स्वयंपूर्ण करपाचें, तितून हांगा बी एक हातभार लागतात तांकां की ती ट्रेन जातात. सो दॅट तेंची फॅमिलीकूय हेल्प जालो आनी स्वता सेल्फ एम्प्लॉयड जातात ती. हातूंत स्वयंपूर्ण मित्राचें कितलें योगदान आसता? स्वयंपूर्ण मित्र जे पंचायतींनी आसात ते बी त्या भुरग्यांक आमच्या सेंटरा मेरेन म्हणजे ते स्कीम एक्सप्लेन करतात. स्कीम एक्सप्लेन करतू कळटात भुरग्यांक की बाबा हांगा हें सेंटर आसात आनी अकॉर्डिंगली ते आमच्या मेरेन डायवर्ट करतात. थंय तेंचें एडमिशन जालें की हो सगळो प्रोसेस जो आमी हांवें सांगला तशें मशीन मेळटात तांकां, प्लस तांकां सर्टिफिकेट दिल्ली गेल्ली वयतात, प्लस जे SC ST आसल्यार तांकां स्टायफंडूय मेळटात. सो ते हांगा मेरेन पावपाक मदत जाता कारण पंचायत लेवल तेंचो रोल आसात ते तांकां तेंच्या मेरेन पावपाक इजी जातात. सर सपोज तुमी 8 सेंटरांचो उल्लेख केलो वेलफेअर सेंटर. सपोज एका वाठारांत समज तुमचें वेलफेअर सेंटर ना पूण थंयसर जायते ST भाव आसा, SC भाव आसा आनी तांकां ती अवेल करपाक जाय जाल्यार तेंच्यांनी कितें करप? तेंच्यांनी आतां नियरेस्ट पयशी जाल्यार आतां बिचोले आसा आमचें,
परत म्हापसा आसा, पेडणे आसा, मडगांव आसात, बाणावली आसात, इवन कुडचड्या. सो नियरेस्ट खंयच्या तरी सेंटरार वचो येता, एनरोल करपाचें तेंचे. आमी तांकां डायवर्ट करतात थंय मेरेन की तुमी ह्या सेंटरार येयात म्हणून. आनी येतात ती. इवन फोंडा सेंटर आसात, म्हणजे आमचे ऑफिस आसा भितरूच ते सेंटरूच चलतात. म्हज्या ऑफिसानूच एक सेंटर चलतात, बाणावली आसात. सो थंय मेरेन आमी डायवर्ट करता. इवन हांगा समजा मडगांव चड जाल्यार नियरेस्ट सेंटरार तांकां एडमिशन दितात. अच्छा, हाची पब्लिसिटी लोकां मेरेन कशी पावता? बाबा ही स्कीम हांगासर इम्प्लिमेंट करपाचें, तुमी समजा इंट्रस्टेड आसा जाल्यार तुमची नांव नोंदणी करात. आमी कितें करता, एवरी इयर वी गीव अ प्रेस रिलीज Okay. ऑन द न्यूज पेपर स्टेटिंग दॅट आमचे हे क्लासीस जे आसा ते जुलयच्यान स्टार्ट जातले अँड दॅट कोर्स इज ड्युरेशन फॉर अ पिरियड ऑफ 10 months टील जुलय, मीन्स जुलय टू एप्रील. सो तेका लागून आमी कितें करता, आतांच प्रेस रिलीज दिता आनी आमी सांगता कितें, आमची जी लेबर वेलफेअर सेंटरां आसात थंय वचून तुमी एनरोल करा. थंय सिवींग मिस्ट्रेस जी आसा, ती टीचर ती बसलेली आसा आनी ती एप्लिकेशन घेता आनी तेंची नांवां रजिस्टर करता. तातूंत कितें करता, वर्साक आमकां 25-30 नांवां येयली जाल्यार एट द स्टार्ट जाता तेन्ना 20-15 भुरगीं येतात. इज द डिफिकल्टी फॉर दीस थिंग. पण आमकां कितें जाता, मोर पीपल कम or more trainees come, then we can have a good this thing. Exactly. म्हणून तातून कशें जाता आनी सोडटा मागीर एग्जाम जातात तेन्ना लास्टाक 15 जर आतां एनरोल जाली जाल्यार सोडटा तेन्ना मागीर ते फिगरय कमी जाता तितलो. मदीं मदीं कोण सोडून वयता आनी कोण वयता, तेका लागून मातसो प्रॉब्लेम येता. एसटी आनी एससी भावा खातीर आनी कसल्यो स्कीम आसा बोर्डान? ना अशें आनी स्पेसिफीक ना, कित्याक हे जनरल स्किमी आसात पळय दोनूय बोर्डांतले ते आसात. विद्यार्थ्यां खातीर खुबश्यो स्किमी आसा, हय. ताजो कसो कितें बेनिफीट लोक भुरगे घेता? विद्यार्थी हे इंडस्ट्रियल वर्करांचे विद्यार्थी सगळे. सो जे बापूय तांचे और आवय कामाक आसता ते भुरग्यांचे फॉर्म भरता आनी ते बेनिफीट घेतात. आतां आमी एवरी इयर ऑलमोस्ट 4,500 ते 5,000 भुरग्यांचे फॉर्म येतात आमकां. ह्या वर्सा कमीत कमी चड येयल्या, 6,000 ते 6,500 फॉर्म येयला आमकां. कित्याक आमी ते सिलींग आशिल्लो तो मातसो चड केला आतां, सो तेका लागून आमकां चड फॉर्म येयला. अच्छा, सर ह्यो फॉर्म्स आसा ते डायरेक्ट स्कुलांतल्यान येता काय जे लेबर आसता, कामगार आसात तांच्यांनी एप्लाय करचे पडटा? कामगारांनी एप्लाय करचे पडटा, कित्याक आनी तातूंत सर्टिफिकेट जाय पडटा स्कुलाचे की तो स्कुलान शिकता म्हणून. आनी ते तो एम्प्लॉय कोण कामगार आसा ताच्या एम्प्लॉयरान दिवचे पडटा की तो तांचो एम्प्लॉई म्हणून. इजी प्रोसिजर फॉर्म. आनी कितें जाला तांकां खबर आसात, तेंचे कडेन फॉर्म आसतात, आमचे कडेन बुकलेट आसतात. त्या बुकाचेर सुद्दां तेंच्यांनी तो टायप करून हाडून म्हणजे बरोवन दिलो जाल्यार कांय विशय ना. तेतूनच ती एम्प्लॉय सर्टिफिकेट आसात आनी स्कुलाचें दोगांचें, म्हणजे एम्प्लॉयराकडल्यानूच स्टॅम्प आनी सील घेतात, तो स्कुलाचे तेजेर हाडटात आनी डायरेक्ट फॉर्म हाडून सबमीट करतात. आनी अकाउंट डिटेल्स बी सगळे लावन दितात, डायरेक्ट ट्रान्सफर जातात. आतां BOCW बोर्डान जशें तुमी म्हणटात ती ज्यो 16 स्किमी आसात तितून मॅटर्निटी टू इटर्निटी आसात. म्हणजे चायल्ड केअर लीव, चायल्ड केअरा पासून ते मदीं स्कुलिंगेचे सगळे, परत मागीर तुजे तितून पेन्शन स्कीम सुद्दां आसात. ह्यो सगळ्यो स्किमी आमची इटर्निटी म्हणजे इवन कोणाची डेथ जाली ताका फ्युनरल बेनिफीट सुद्दां जोडलेले आसात भितर. म्हणजे ह्यो सगळ्यो स्किमी आसात भितरल्यान, पूण त्यो स्पेसिफीक कन्स्ट्रक्शन वर्कर तेंच्यांनी अप्लाय करपाचे. तितून सुद्दां खुबशे बेनिफीट आतां मेरेन ऑलमोस्ट अरावंड 10 crores तरी तेजेर मोडलेले आसात आनी अशे खुबशे लोकांनी ते बेनिफीट घेतलेले आसा, इन्स्टंट घेतले. फॉर एक्झाम्पल कोवीड टायमार असो सिच्युएशन आसलें की कितें तर गव्हर्मेंटान जे हॉनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा एज वेल एज लेबर मिनिस्टर यांच्यांनी इमिडिएट तेजेर बाबा आमी इमिडिएट रिलीफ कसो दिवं शकतात, तर दोगा बोर्डा थ्रू तांकां डायरेक्ट अमावंट ट्रान्सफर केले, कित्याक आमचे कडेन अकाउंट डिटेल्स आसले, सगळे आसले. सो लोकां मेरेन त्या टायमार ह्या क्रंच पिरियडाक पावपाक मेळ्ळें. फॉर्म घेयन आसतना डायरेक्ट बँक ट्रान्सफर स्कीम ड्राफ्ट केली, स्पेशल स्कीम फॉर दोज कोवीड. अच्छा, हे मॅटर्निटीचो लिवेचो तुमी उल्लेख केल्लो स्कीम आसा, ही समजा बायल कामगार असल्यारूच तिकाच मेळटा काय समजा ताजो मिस्टर काम करता काय तेजे बायलेक मेळटा, कशें कितें? मॅटर्निटी लीव म्हणजे मॅटर्निटी बेनिफीट ते म्हणजे फर्स्ट 2 प्रेग्नन्सीक ते पयशे मेळटात तांकां. फक्त ती डॉक्टराची सेम फॉर्मेट ते डॉक्टर सील मारतलो आनी एम्प्लॉयर बरोवन दितलो केस. सर ती बायल थंय कामाक आसूंक जाय, म्हणजे शी शूड बी एम्प्लॉई, तिकाच मेळटात. अच्छा अच्छा, सपोज तिजो घोव कामाक आसा जाल्यार ते बायलेक मेळना. ओके सर, कन्स्ट्रक्शन लेबरर सध्या खूब वाड आसा, हो दृश्टिकोन हो कसो दिसता जाता? कन्स्ट्रक्शन लेबर म्हणल्यार कितें नेमकें तुमच्या दृश्टिकोनांतल्यान? आतां कन्स्ट्रक्शन लेबर आतां पळोवपाक गेल्यार प्रत्येक कडेन कन्स्ट्रक्शनां चालूच आसात आनी हे लोक कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणटा आमी. ते कन्स्ट्रक्शन वर्कर आमकां वर्कर हे जायच पडटा न्ही.
आता वी कांट एज अ लेबर कमिशनर डिस्क्रिमिनेट कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऑर अदर वर्कर्स, बट वर्कर्स आर वर्कर्स. बरोबर. तातूंत कशें जाता की वर्कर जे आसात खंय खंय कॉन्ट्रॅक्टर हाडटात तांकां ते पेमेंट करतात वेर वी कॅन कीप. आता थोडे कडेन कशें जाता की डायरेक्ट थोडे कन्स्ट्रक्शन वर्कर्स म्हणून येतात आनी ते ते येतात आनी भायर उबे रावतात, तांचेर आमचो चेक उरना कित्याक दे आर नॉट एम्प्लॉयड. देर शूड बी एम्प्लॉयर एम्प्लॉय रिलेशनशीप टू चेक दोज कंट्रोल. रायट. कन्स्ट्रक्शन लेबर जे आसा कामगार आसता तांकां रजिस्ट्रेशन करचें पडटा. तांकां बोर्डा कडेन registration बेनिफिशियरी म्हणून रजिस्टर करचें पडटा, मागीरच बेनिफीट मेळटलें. ओके. तर तें कशें म्हटलां ते 90 days सर्टिफिकेट एक रिक्वायरमेंट आसात. नाल्यार कोण बाबा पयल्या दिसा येतलो रजिस्टर करतलो तशें ना. ताका 90 days सर्टिफिकेट म्हणजे एप्लिकेशन तो बोर्डाक दितात, सेक्रेटरी ऑफ द बोर्डाक. आमचो बोर्डाचो सेक्रेटरी म्हणजे आतां कमिशनरा कडेन चार्ज आसा, म्हणजे कमिशनर इज द सेक्रेटरी ऑफ दॅट बोर्ड. ते एप्लिकेशन बोर्डाक येतात अलॉंग विथ 90 days सर्टिफिकेट. 90 days तो जो एम्प्लॉयर आहा तो बरोवन दितात की हो 90 days आपल्या आपल्या कडेन कामाक आसात म्हणून. आनी तेज्या बरोबर बँक डिटेल्स लायतात, आपले कोण नॉमिनीचे डिटेल्स वांगडाच घेतात, म्हणजे सगळे डिटेल आमचे कडेन अवेलेबल असतात. फाल्यां कितें जी बेनिफीट दितना आमकां इजी जावपाचो प्रोसिजर. आनी मागीर तो बेनिफिशियरी रजिस्टर जाल्या उपरांत ताका बेनिफिट चालू जाता. म्हणजे फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन करतना तेणी कितें करचें पडटा, 25 रुपयाची ताका रजिस्ट्रेशन फी आसा, 10 रुपया मेंबरशीप फी, आनी ताका मंथली कंट्रिब्युशन तो 10 रुपया दिता. अशें ते पयशे जाल्यार इयरली धरशी जाल्यार 10 120 प्लस 155 रुपया तो भरता आनी बेनिफिशियरी रजिस्टर करतात. आतां ते तेणी कंट्रिब्युशन म्हयन्याचें दिवंक जाय. आमी फर्स्ट इयर घेतात, मागीर ते येवन रिन्यू करतात, म्हणजे ते भरीत रावंक जाय तेणी ते पयशे तशें. आनी तशें ताका मागीर त्या टायमार तो त्यो स्किमी घेवंक शकतात. अच्छा, ह्यो स्किमीचो तुमी उल्लेख केला आनी हे कन्स्ट्रक्शन लेबर जे रजिस्टर करपाचो उल्लेख जालो, ह्यो स्किमी फक्त जे रजिस्टर जाल्ले लेबरांकूच आसता काय सर्वसामान्य आसता? ना, रजिस्टर्ड जाल्ल्या वर्करांक आसा, बाकीच्यांक ना. बाकीच्यांक ना. म्हणजे आतां इंडस्ट्री गोवा बिल्डींग एंड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड इज फॉर बिल्डींग एंड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स. Goa Labour Welfare Board is exclusively for industrial workers and their families. So they are the beneficiaries of those boards. आमचे गोंयचो समाज पळयत जाल्यार गोंयच्या समाजाचे जडण घडणीत कामगाराचें कितलें योगदान आसा? कामगारचो व्हडलें योगदान आसा न्ही. आतां तूं आमी पळोवंक वयशी जाल्यार एक 40 वर्सां फाटलो कामगार आनी आतांचो हितून खूब फरक आसा. पूण आतां पयलीं कशें आसलें, पयलीं जी इकॉनॉमी आसली ती आतां लिबरेशनाचें मातशें थंय पावले जाल्यार तेन्ना ते एग्रीकल्चर न्ही, म्हणजे सगळे सेल्फ एम्प्लॉयड. सो ओवर द पिरियड जेन्ना लिबरेशन जाल्या उपरांत तर बाकीच्यो गोश्टी येयल्यो, जशें गव्हर्मेंट इन्वॉल्वमेंट येयलें, तितून डिपार्टमेंट येयली, PWD येयली, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, म्हणजे ते ऑर्गनायज ते वर्कर येयले, ते जाले. तेज्या बरोबर मागीर तशें आमचे रेल्वे सुरू जाली, पोर्ट्स सुरू जालो, अशें हे डेव्हलपमेंट जायत गेलें. डेव्हलपमेंट जाता तशें हो स्ट्रक्चरूच चेंज जालो. म्हणजे हेच एग्रीकल्चर वर्करचो फोर्स हांगा गेलो. म्हणजे तेज्या उपरांत जशें IDC, EDC हेंच्यांनी बी प्लॉट्स डेव्हलप करून परत फॅक्टरीज जाल्यो, इंडस्ट्रीज येयल्यो गोंयांत. म्हणजे हे जो फोर्स आसलो तेंच्यांनी हांगा काम केलें. म्हणजे तेंचो एग्रीकल्चर बॅकग्रावंड आसून सुद्दां कोप अप केलें त्या लोकांनी, आनी त्या खातीर इंडस्ट्रियल प्रोडक्शन सुरू जालें. सो हो तेंचो आउटपूट. इंडस्ट्रियल प्रोडक्शन सुरू जाल्ल्या कारणान बाकीची उदरगत जाली, गव्हर्मेंटाकूय रेवेन्यू मेळ्ळो. हो सगळो फोल्ड हे वर्क फोर्स आसात आनी वर्करांनी काम केल्ल्या कारणान जातात. सो ती कशी एक सायकल कशी आसात न्ही, ती तो काम केल्लें, प्रोडक्शन जालें, बेनिफीट जालें, हेवटेन रेवेन्यू बी गव्हर्मेंटाक येयलो. तशी ती उदरगत जायत गेल्लेली आसा. त्या खातीर आमचे कडेन फॅक्टरीज आसात. प्लस आमी तुजे गव्हर्मेंट म्हणचे जाल्यार PWD वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट तेंच्यांनी बी हें केल्या, EDC IDC हेंचो रोल आसा. सो ओवरऑल हो गव्हर्मेंट आनी प्लस एम्प्लॉयर्सूय इन्वॉल्व आसा, जे ह्या प्रोसेसान इन्वॉल्व आसले फूल. म्हणजे तसो जो प्रोग्रेस जायत गेलो तशें ते इन्वॉल्व. सो व्हडलो रोल आसात लेबर क्लासाचो. व्हडलो लेबर म्हटल्यार सगळोच तुमी धरूं येता, जाय जाल्यार लेबरचो सकयल म्हणजे क्लास 4 क्लास 2 तसो तो एक्झिक्युटीव सुद्दां आसा, तो बी वर्करूच एट द एंड ऑफ द डे, आनी तो कंट्रिब्युशन दितात आपलें. आयचो समाज पळयत जाल्यार समाजाचे जडण घडणी प्रत्येकाचें योगदान आसा, प्रत्येक घटक म्हत्वाचो आसता. आनी अशा म्हत्वाच्या घटकांत आमी सदांच म्हणटा की जे कामगार आसा, लेबरर आसा, तांच्या सामको सुद्दां खुबश्यो समस्या आसा, आव्हानां आसा. हें खरें आसा? एज अ डेप्युटी कमिशनर म्हणून तुमकां कितें दिसता, तुमचें प्रांजळ मत? आव्हानां ही आसतलीच.
पुणून हे सगळें आव्हान आसाच कित्याक आतां तें कशें आसात की जशें डेव्हलपमेंट जाता तसो ताचो रोल चेंज जाता आतां पयलींच्यान आतां AI मेरेन पावल्यात सो ओवरऑल टेक्नॉलॉजी चेंज जातात परत आतां लिबरलायजेशन जालें ग्लोबलायजेशन कॉन्ट्रॅक्च्युअल्स आसात फ्रँचायजीज आसात आतां सो हो एक व्हडलो हें आसात तेंचेर म्हणजे फोकस आसात आनी तेंच्यांनी तितूरसून तरी ते म्हणजे ते कोप अप करतात तितूंतल्यान आनी तशें करून स्किलींग रिस्किलींग आतां आमचो हॉनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा तेंच्यांनी ITIs आनी बाकीची ज्यो एज्युकेशनल सिस्टमान डायरेक्ट हें आसात ते डायरेक्ट सांगतात की स्किलींग रिस्किलींग आनी अपस्किलींग गरज आसा सो हे वर्कर ते सगळे गेन करून म्हणूनच तो सेटअप बसतात आनी इंडस्ट्री आतां हितून एम्प्लॉयराकूच तितकेच आव्हान आसात तो बी ते कोप अप करतात सो इट इज अ टू वे थिंग म्हणजे जशी सायकलीचे 2 चाकां जाल्यार ती दोनूय चाकांनी काम करचें पडटा जाल्यार तो आउटपूट येतलो नाल्यार येवचो ना वता वता आमचे गोंयचे कामगार आसा गोंयांत जे काम करता जे कश्टकरी समाज आसा अशा लोकांक कामगार दिसाचे तुमचो संदेश कितें तुमचो मॅसेज कितें तर सगळ्या कामगारांनी जे आमचे बेनिफिट्स आसात आमी डिपार्टमेंटासून जशे गोवा लेबर वेलफेअर बोर्ड आसात बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्ड आसात तेज्यो सगळ्यो स्किमी अवेल करच्यो रजिस्ट्रेशन करचें जाता तितकें आमी एडवर्टायज आमचे तरेन खूब प्रयत्न करतात जशे कन्स्ट्रक्शन सायटीचेर आमचे इन्स्पेक्टर्स एनफोर्समेंट ऑथॉरिटीज सगळे जाण वयतात स्वताहून वयतात रजिस्ट्रेशन करपाचो प्रयत्न तांकां बेनिफीट दिवपाचो प्रयत्न करतात हांगा तेंच्यांनी जाता तितके बेनिफीट घेवपाचो प्रयत्न करपाचो आनी घेवपाचें दुसरें म्हटल्यार परत आमची एनफोर्समेंट मशिनरी म्हणजे आमी परत कन्सिलेशन मशिनरी आमी सगळे एक्ट्स इम्प्लिमेंट करतात तितूनय तेंच्यांनी आपले सगळे समस्या घेतात आमी 100% तांकां रिलीफ दिवपाचो प्रयत्न करतात आनी रिलीफूय दितात तितूंतलो सो तेंच्यांनी जातात तितक्यो सगळे बेनिफीट घेवचे आनी आपली उदरगत करून घेवची आनीकूय फुडलें डेव्हलपमेंट करून घेवचें सो तुमचो संदेश म्हाजो इतलोच संदेश म्हणजे कितें आसा आतां जे लेबर कमिशनर ऑफिसा थ्रू आमी 2 बोर्डा मार्फत जे आमी जे 2 बोर्डा मार्फत आमी जे स्कीम चलयतात त्या स्किमीचो तेंच्यांनी पुरेपूर फायदो घेवपाचो तांकां न्ही की आमचे कडेन हेड ऑफिसानच येवपाक जाय आमचे 7 ब्रांच ऑफिस आसा पेडणे आसा म्हापसा आसा बिचोली आसा कुडचोडे आसा मडगांव आसा आनी वास्को आसा थंय वचून तांच्यांनी ते फॉर्म घेवपाचे रजिस्ट्रेशन करपाचें थंय दिल्या उपरांत ते ऑटोमॅटीक आमच्या कडेन पावतले फॉर्म आनी त्या फॉर्मा वयल्यान आमी तांकां जी बेनिफीट दिवपाचे आसा ते दितले आनी तेंच्यांनी ऑफिसान सुद्दां येवपाची गरज ना आनी तेंच्यांनी पुरेपूर ह्या स्किमीचो लाभ घेवचो इतलोच म्हाजो तांकां संदेश आसा खऱ्यांनीच दोगूय जे डेप्युटी कमिशनर आसा तेंच्यांनी खूब सुंदर संदेश दिला तुमकां ऑफिसान अजिबात येवपाची गरज ना तुमी जंय आसा थंय रावन ऑनलायन ह्यो ज्यो सरकाराच्यो विविध येवजण्यो आसा ताचो तुमी डेफिनेटली फायदो घेयात गोंय सरकारचे कामगार आनी रोजगार आयुक्त कार्यालयांतल्यान हे 2 अधिकारी आमच्या मदीं आशिल्ले उत्तर गोंयाचे श्री प्रसाद पेडणेकर आनी दक्षिण गोंयाचे डेप्युटी कमिशनर श्री सतीश वागोणकर हांच्यांनी खूब सुंदरशी माहिती आयच्या ह्या दिसा दिल्ली आसा तुमकां सगळ्यांक परत एकदां 1 मे हो कामगार दीस ह्या दिसाच्यो शुभेच्छा दिवन तुमकां दोगांयकूय गोंय दूरदर्शनाच्या वतीन खूब खूब देव बरें करूं धन्यवाद